आज आपण एक वॉटर फिल्टर बनवणार आहोत। काय वॉटर फिल्टर म्हणजे पाणी शुद्ध करायचं एक छोटंसं मशीन। त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय साहित्य बघायचे बघा। एक बॉटल घेतलेली मी, 2 भाग केलेले कापलेले। ओके, आपल्याकडे काय अजून कोळसा, काय लाकडी कोळसा असतो बरोबर। ही बारीक वाळू, अगदी बारीक हा, आणि हे थोडे जाड मोठमोठे खडे, आणि हे एकदम गढूळ पाणी दिसतंय ना, हे पाणी आता आपल्याला स्वच्छ करायचंय। आता कसं तयार करायचं वॉटर फिल्टर इकडे लक्षात घ्या। पहिल्यांदा काय करायचं, हे बॉटलचे झाकण आहे त्याला एक इथे छोटंसं आपण होल मारून घेऊ। ओके, कात्रीच्या साहाय्याने। ओके, होल मारून घेतले मी। आता दिसतंय होल। आता या होल मध्ये काय करूया आपण, हे झाकण काढून घ्यायचं आणि यात काय ठेवायचं, कापूस। काय ठेवायचा, व्यवस्थित असा घट्ट कापूस भरून घ्यायचं त्या होल झाकणामध्ये। दिसतोय असा। आणि आता काय करायचं, झाकण लावून घ्यायचं घट्ट एकदम हा। ओके, आणि यावर असं ठेवून द्यायचं। ओके, पहिल्यांदा काय करू आपण, यात आपल्याकडे जे साहित्य आहे त्याचा एक एक थर देत जाऊया। पहिल्यांदा काय कर प्रोशाली, यामध्ये कोळसा टाक एक थर पूर्ण टाक। मी सांगेन तोपर्यंत टाक, हळूहळू टाका। बस थांब आता। हे बघा, एक कोळशाचा थर दिला आपण एक। आता यावर काय करायची, ही जी बारीक वाळू आहे त्याचा एक थर द्यायचा। प्रोशाली टाक बेटा, मी सांगेल तोपर्यंत टाकत जा। टाक हळूहळू टाका। ओके, व्हेरी गुड। आता काय केलं आपण, खाली एक कोळशाचा थर दिला बरोबर आहे, आणि त्यावरती बारीक वाळूचा। आता यावर काय करायचं आपण, जे मोठमोठे दगड आहे त्याचा थर देऊ। टाक बरं बाळा, टाक भरपूर टाक टाक टाक, घे आता दोन्ही हातांनी। बस ओके, अशा पद्धतीने आपण काय केलंय, सर्वात खाली कोळशाचा एक थर आहे। ओके, त्याच्यावरती बारीक रेती आहे आणि त्यावरती थोडेसे जाड दगड आहे। अशा पद्धतीने आपले वॉटर फिल्टर तयार झालेले आहे। ओके, आता काय करू आपण, यात हे गढूळ पाणी दिसतंय किती खराब आहे बघा, पिण्यालायक आहे का हे, नाही। आता हे पाणी फिल्टर करूया। आता हे पाणी आपण याच्यात होतोय। आता हे पाणी स्वच्छ व्हायला थोडा वेळ लागेल बरोबर आहे की नाही, त्याला किमान 15-20 मिनिटं तरी लागेल। तोपर्यंत आपण थोडा वेळ वाट बघूया। ओके, आता हळूहळू पाणी खाली पडत जाईल। हे बघा, आता हळूहळू पाणी एक एक थेंब थेंब पडतंय बघा बरं, दिसतंय ना, बघा एक एक थेंब पाणी पडू लागलंय। आता हे पूर्ण पाणी फिल्टर व्हायला थोडा वेळ लागेल। ओके, मग थोडा वेळ आपण अजून प्रतीक्षा करूया। हे बघा, बराच वेळ झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी फिल्टर झालेले, भरपूर पाणी पडलंय की नाही, बघा बरं। बघा, आपण किती पाणी खराब पाणी टाकलं होतं, पण पाणी पूर्णपणे स्वच्छ झालंय की नाही। अशा पद्धतीने आपण अगदी कमी खर्चात घरगुती फिल्टर तयार केले की नाही। तुम्ही सुद्धा हा फिल्टर घरी अगदी सहजपणे तयार करू शकता।